राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। साताऱ्याच्या राजकारणात सध्या सत्तेचा बुद्धिबळाचा डाव रंगलाय। प्रत्येक चाल सावध आणि प्रत्येक शब्द तोलून मापून आणि प्रत्येक चेहऱ्यामागे एक ठाम निर्धार। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर सत्तेचं गणित जुळवताना निर्माण झालेला तिढा आता सुटण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे। या साऱ्या घडामोडींमध्ये एक वाक्य साताऱ्याच्या राजकीय आकाशात घुमतंय। कुणी किती गप्पा मारू द्या, अध्यक्ष घड्याळाचाच। राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांनी उच्चारलेले हे शब्द केवळ घोषणा नाही, तर ते आत्मविश्वासाचे प्रतीक ठरले। त्यांच्या आवाजात केवळ पक्षनिष्ठा नव्हे, तर सत्ता स्थापनेची खात्री दाटून आली। निवडणुकीचं अंकगणित आणि भावनांचं राजकारण। या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं स्वबळावर मैदानात उतरून 27 जागा जिंकल्या, सर्वाधिक, पण बहुमताचा आकडा मात्र दूरच राहिला। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्र लढत 20 आणि 15 जागांवर विजय मिळवला। त्यात अपक्ष आणि इतरांचा पाठिंबा धरला, तर सत्तेचं पारडं स्पष्टपणे या आघाडीकडे झुकताना दिसतंय। सत्तेचा हा अंकाचा खेळ असला तरी त्यामागे भावना, स्वाभिमान आणि राजकीय जखमाही आहे। प्रचारादरम्यान झालेले आरोप प्रत्यारोप, मित्रपक्षांवर चढवलेले हल्ले यामुळे काही मनोमिलन कठीण झालं। म्हणूनच निकाल लागून 20 दिवस उलटले तरी सत्ता स्थापनेचा तिढा सुटत नव्हता। आमचं संख्याबळ 37-38 पर्यंत। सोळसकरांनी दिलेला विश्वास केवळ शब्दांपुरता नाही, ते ठामपणे सांगतात। राष्ट्रवादीचे 20 सदस्य आणि 2 समर्थक सदस्य म्हणजे 22 सदस्य ठामपणे एकत्र आहे। शिवसेनेचे 15 सदस्य सोबत धरले तर आकडा 37 ते 38 पर्यंत जातो। या संख्याबळानुसार कोणताही अडथळा ठरणार नाही, असा त्यांचा आत्मविश्वास आहे। ते म्हणतात, लोकशाहीत प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे। टीव्हीवर कुणी काही बोलेल, चर्चा रंगतील, अफवा पसरतील, पण वास्तवाच्या जमिनीवर उभा असलेला नेता जेव्हा बोलतो तेव्हा त्याच्या शब्दांना वजन असतं। सत्तेच्या सिंहासनावर कोण? साताऱ्याच्या राजकारणात आता प्रश्न फक्त इतकाच उरतो, अध्यक्षपदाच्या खुर्चीवर कोण विराजमान होणार? सोळसकरांचा निर्धार स्पष्ट आहे। सातारा जिल्हा परिषदेत उद्या घड्याळाचाच अध्यक्ष होणार। ही घोषणा म्हणजे केवळ पक्ष चिन्हाची बाजू नव्हे, तर एका राजकीय आघाडीची एकजूट आहे। पालकमंत्री आणि मंत्र्यांचं एक दिलानं काम, दोन्ही पक्षांची एकत्रित ताकद, या साऱ्यामुळे सत्तेचं चित्र आता स्पष्ट होत चाललंय। साताऱ्याच्या राजकारणातील नवा अध्याय। सत्ता ही केवळ खुर्ची नसते, ती जनतेच्या विश्वासाची जबाबदारी असते। साताऱ्याच्या भूमीत आज जे घडतंय ते फक्त अंकांचं गणित नाही, तो आहे स्वाभिमान, एकजूट आणि राजकीय इच्छाशक्तीचा संगम। आता साऱ्यांच्या नजरा ते एका क्षणावर खेळल्या, ज्या क्षणी जिल्हा परिषदेच्या सभागृहात अध्यक्षपदाचा निर्णय होईल आणि कदाचित इतिहासाच्या पानावर पुन्हा एकदा नोंद होईल। गप्पा किती झाल्या, पण वेळ आल्यावर घड्याळच वाजलं। राजकीय घडामोडींचं सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।